एकंबा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेल्या 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। चौकशीच्या नावावर दिशाभूल करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आत्मदहन करण्याचा इशारा। हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांनी कागदोपत्री कामे दाखवून केलेला भ्रष्टाचार प्रकरणी दिनांक 24 जानेवारी पासून हिमायतनगर येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर तंटा मुक्ती समिती अध्यक्ष राम कंदेवाड, यशवंत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रमेश लुमदे, श्रीरंग सूर्यवंशी, गणेश घुंगराळे, राजू देशपांडे, रविकुमार कानिंदे, वैभव कंदेवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यापैकी आमरण उपोषणातील तंटा मुक्ती समिती अध्यक्ष राम कंदेवाड, श्रीरंग सूर्यवंशी या दोघांची प्रकृती तिसऱ्या दिवशी दिनांक 26 जानेवारी रोजी खालावली होती। डॉक्टरांनी उपस्थित होऊन तात्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार केले आहेत। आज सोमवारी आमरण उपोषणाचा 4था दिवस उजाडला आहे। मागील 3 ते 4 महिन्यापासून सुरू एकंबा गावातील नागरिकांच्या पाठपुराव्याला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचे तिसऱ्यांदा सुरू केलेल्या उपोषणाच्या पवित्र्यावरून दिसून येत आहे। जोपर्यंत या प्रकरणाची तक्रारकर्त्यांच्या समक्ष चौकशी होऊन संबंधित भ्रष्टाचारावर कारवाई होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। जर गावाच्या विकास कामाच्या नावावर स्वतःची घरे भरून भ्रष्टाचार करू पाहणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर दिशाभूल करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आत्मदहन करू असा इशाराही उपोषणकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे। सर, आम्ही एकंबा ग्रामवासी गेली 3 महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत। मागील 2 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही उपोषण केलं होतं, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू। पण त्यांनी असा वेळकाळूपणा केला की परत 2 महिने गेले, आचारसंहिता सुद्धा गेली, कुठलंही काम झालेलं नाही, त्याची चौकशी सुद्धा गावात चौकशी सुद्धा झाली नाहीये। प्रशासन वेळकाळूपणा करतं। त्यानंतर आम्ही आता परत बसल्यानंतर आम्हाला फक्त लेखी आश्वासन देता येते, उठा आम्ही चौकशी करू, तुम्ही उठा आम्ही चौकशी करू। पण अद्याप त्यांनी आम्हाला लेटर दिलं चौकशीचं, पण त्यांनी कुठलीही चौकशी सुरुवात केली नाही। आज आम्ही उपोषणाला बसलो, आमचा 4था दिवस आहे। काल आमचे हे 2 माणसं जवळपास त्यांची परिस्थिती एकदम गंभीर झाली होती, त्यांना आम्ही लगेच ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। तेवढं होऊन सुद्धा रात्री यांचा परत बीपी शूट झाला होता, रात्री यांना परत घेऊन गेले, आणले, एवढं करून सुद्धा कुठल्याही प्रशासन आणखी जाग आलेली नाहीये। अशा परिस्थितीमध्ये प्रशासन फक्त वेळ काढूपणा करत आहे, आम्हाला कुठलंही सहकार्य करत नाही। यानंतर जर हे प्रकरण चौकशी अशीच राहिली नाही केली तर आम्ही उद्या आत्मदहन करणार आहोत। हे तारीख 28 तारखेला उद्या। या प्रकरणात जर कोणाची जीविताची काही बरं वाईट झालं तर सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील। आपल्या येथील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाहीयेत। आम्ही त्यांना वारंवार सांगून कळून थकलो की आमच्या इथला भ्रष्टाचाराचा काय असेल ते योग्य ती चौकशी करा आणि आम्हाला सर्वांना न्याय द्या। ज्या लोक भ्रष्टाचारामध्ये अडकून आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा। यानंतर आम्ही जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही असंच बसून राहणार, आम्ही इथनं आता उठणार नाहीये। माझं नाव रमेश हनुमंतराव लुमदे, आम्ही ग्रामपंचायतचे सदस्य आहे। आमच्या इथे ग्रामपंचायतमध्ये अद्याप ग्रामसभा झालेली नाही, चावडी वाचन सुद्धा झालेलं नाही। आणि हे जे याने ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये विहीर आहे, नरेगा आहे, हे असे जे पाणी फिल्टरचे हे सगळे भ्रष्टाचार जे आम्ही हे सगळे भ्रष्टाचार सगळे इथले पंचायत समितीचे अधिकारी आहेत। चौकशी काय आता हे पहिल्या वेळेस आम्ही 2 वेळेस उपोषण केलं, त्यांना खाली आम्हाला आश्वासन दिले की बुवा आम्ही आता चौकशी करतो, तुम्हाला डायरेक्ट निर्णय देतो, म्हणून आमच्या दिशाभूल करून आमचे उपोषण त्यांनी उठवले। आता हे तिसरं 24 जानेवारीचं हे उपोषण आम्ही ठेवलेलं आहे। या उपोषणात आज आमचा 4था दिवस आहे। कोणता निर्णय झालेला नाही। काल आम्हाला त्यानं लेटर दिले की आम्ही उद्या 27 तारखेला चौकशी करणार आहोत। आम्ही हे चौकशी झाल्याशिवाय आता येथून आम्ही उठणार नाही। त्यानं चौकशी झाल्या आम्हाला चौकशीचा अहवाल द्यावा, आणि जे दोषी ठरलं त्याच्यावर कारवाई त्यांनी करावी।